नवी मुंबई महानगरपालिकेची पहिली महासभा बैठक पीठासन अधिकारी तथा महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। या बैठकीत विषय पत्रिकेवरील एकूण 22 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। त्यापैकी 20 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे। मात्र सभेची निश्चित वेळ पूर्ण झाल्याने महासभा तहकूब करण्यात आली। परिणामी परिवहन समितीसाठी 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा विषय तसंच विषय क्रमांक 22 अंतर्गत नगरसेवक भरत भोईर यांनी मांडलेला सीबीडी बेलापूर सेक्टर 15 येथील भूखंड क्रमांक 4 वर प्रस्तावित शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेवर फेरबदल किंवा प्रस्ताव रद्द करण्यासंदर्भातील ठराव प्रलंबित राहिलाय। सदर विषय सोमवारी होणाऱ्या पुढील महासभा बैठकीत पटलावर ठेवण्यात येणार आहे। महासभा बैठकीत महापौर सुजाता पाटील यांनी विविध महत्त्वाच्या पदांची आणि समित्यांच्या सदस्यांची घोषणा केली आहे। सभागृह नेते पदावर भाजपचे सागर नाईक तर विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचे विजय चौगुले यांची निवड जाहीर करण्यात आली आहे। स्थायी समितीवरती 16 सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे। याशिवाय महिला आणि बालकल्याण, आरोग्य परीक्षण आणि वैद्यकीय सहाय्यक, पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण, क्रीडा आणि युवक कल्याण, समाज कल्याण आणि झोपडपट्टी सुधार तसंच विधी समिती या प्रत्येकी 13 सदस्यांच्या समित्यांची घोषणा करण्यात आली आहे। यासोबतच आगामी वर्षभरासाठी पालिका क्षेत्रात कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आलाय। या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। तसंच अवैध इमारतींवर महानगरपालिकेकडून निश्चित करण्यात येणाऱ्या दरानुसार शास्ती आकारणी करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आलाय। दरम्यान 8 प्रभाग समित्यांच्या रचनेचा प्रस्ताव महासभेत वादळी ठरलाय। या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली। शिवसेनेनं प्रभाग समितीची रचना सत्ताधाऱ्यांनी आपल्या सोयीनं केल्याचा आरोप केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी त्यास प्रत्युत्तर जे पेराल ते उगवणार असा पलटवार केलाय। अखेर मतमोजणी घेण्यात आली आणि बहुमताच्या जोरावर महापौर सुजाता पाटील यांनी सदर प्रस्ताव मंजूर केलाय। जे आपण प्रभाग समित्या केलेल्या आहेत पूर्ण प्रभाग घेऊन केलेले आहे। कुठलाही प्रभाग ह्याच प्रभाग समितीत अर्धा, दुसऱ्या प्रभाग समितीत अर्धा असा नाही केलेला आहे। त्याच्यामुळे योग्य पद्धतीने ते नियोजन केलं गेलेलं आहे आणि प्रभाग समितीमध्ये कुठल्याही जनतेला तिथं हजर व्हायचं नसतं। प्रभाग समितीमध्ये जे कार्यभार होते ते सन्मान्य सदस्यांच्या माध्यमातून होतं। मग ते आता जर दिघ्यावरून महानगरपालिकेच्या ह्या सभागृहापर्यंत लोक येऊ शकतात, 14 गावामधून लोक ह्या सभागृहापर्यंत येऊ शकतात, तर आपल्या स्थानिक असलेल्या ज्या विभाग कार्यालयापर्यंत नाही जाऊ शकत का? प्रत्येक नगरसेवक किंवा सन्माननीय सदस्य तेवढा सक्षम आहे की त्या प्रभाग समितीपर्यंत पोहोचू शकतो आणि कुठलंही कार्य प्रभाग समितीच्या अध्यक्ष जे होतं ते नंतर महासभेत जे झालं नाही तर ते महासभे पुढे येतं। मग ह्याच्यात कुठल्याही प्रभाग रचनेमध्ये त्रुटी किंवा चुकीच्या पद्धतीने झाले नाही, ते योग्य पद्धतीने। महासभेत भाजप नगरसेवक मुनावर पटेल यांनी नगर रचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभागातील प्रशासक कालावधीमध्ये झालेल्या कामांची तपासणी करून अहवाल सादर करण्यासाठी 5 सदस्यीय तदर्थ समित्या स्थापन करण्याचे प्रस्ताव मांडलेत। प्रशासकीय कार्यकाळात कोरोनामध्ये प्रत्येक नवी मुंबईकर जनतेने भोगलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आरोग्याविषयी, शिक्षणाविषयी त्यांची हेळसांड झालेली आणि तेव्हा प्रशासकीय कार्यकाळ होता। या कार्यकाळात नक्की कुठल्या पद्धतीने कारभार आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचा चालू होता हे जाणण्याचा पुरेपूर अधिकार नवी मुंबईकर जनतेला आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही विविध तदर्थ समित्या स्थापित केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये नगर रचना विभागासाठी आहे, आरोग्य विभागासाठी आहे, अभियांत्रिकी विभागासाठी आहे आणि या व्यतिरिक्त म्हणजे नगर रचना, आरोग्य विभाग किंवा अभियांत्रिकी विभागाव्यतिरिक्त जे विषय असणार आहेत त्या संदर्भात एक तदर्थ समिती स्थापन केली आहे। ह्या समित्या आपण नवी मुंबईकर जनतेला त्याची माहिती देण्यासाठी करतो। RTIच्या माध्यमातून एखाद्याने एखादा विषय टाकला तरी तो पूर्णपणे नवी मुंबईच्या सगळ्याच जनतेपर्यंत पोहोचेल असं नाही आणि ही महासभा म्हणजे आपल्या नवी मुंबई जनतेचा एक आरसा असणार आहे की ज्याच्यातून त्यांना पूर्णपणे माहिती त्याविषयी मिळणार। 6 वर्षामध्ये एवढे बॅकलॉग आपल्याकडे झालेले आहेत। आता महापौर आणि सभागृहाची प्रायोरिटी असणार आहे की ह्यापुढे आपण कार्यभार उचित पद्धतीने सांभाळून नवी मुंबईची जी गती कुठेतरी खुंटलेली वाटते ती पूर्वपदावर आणायची।
आणि त्यासाठी ह्या समित्या गठीत केल्यात की प्रॉपर त्या दृष्टीने म्हणजे कार्यभाग बघायला ती समिती कारणीभूत असेल आणि समितीच्या माध्यमातून कार्य केलेलं नंतर महासभेपुढे आणण्यात येईल आणि महापौर महासभेचा भाग आहे जो त्या सभेमध्ये त्या जे अहवाल आहेत त्याच्यावर निर्णय देणार आहे आणि दोषींना जे काही कार्यवाही करणार आहे ते महासभा करणार आहे, महापौर करणार आहे. जेव्हा त्या समितीच्या माध्यमातून कुठलेही डॉक्युमेंट्स किंवा कुठलेही पेपर्स त्यांच्याकडून मागितले जातील, जर अधिकारी वर्ग पॉझिटिव्हली जर देत असतील तर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही आणि त्या समितीमधून कोणाला त्रास द्यावा हा नक्कीच उद्देश नाही. त्यासोबतच भाजपच्या नगरसेविका शैला पाटील यांनी नगररचना, आरोग्य आणि अभियांत्रिकी विभाग वगळता अन्य इतर सर्व विभागांची महानगरपालिकेच्या प्रशासक कालावधीत झालेल्या सर्व कामांची तपासणी, चौकशी करून श्वेतपत्रिका सादर करण्यासाठी 5 सदस्यीय विशेष चौकशी तदर्थ समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलाय. तसंच शैला पाटील यांनी महासभा सभागृहात महानगरपालिका कामकाजामध्ये येणाऱ्या सर्व विषयांमधून महानगरपालिकेस इष्ट वाटेल असं कामकाज रूपी अभिप्राय देण्यासाठी 5 सदस्यीय महापालिका कामकाज पूरक तदर्थ समिती नेमणूक करण्याबाबतचा प्रस्ताव मांडलाय. या प्रस्तावावर विरोधी पक्षाकडून जोरदार विरोध झाला, मात्र सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केलाय. असे किचकट विषय जे सभागृहापुढे येतात आणि बऱ्याच वेळा 1 दिवस 2 दिवस त्याच्यावर चर्चा करूनही त्याच्यावर विशेष असं काही आपल्याला ठोस असं काही निष्पन्न होत नाही. तर अशा समितीच्या माध्यमातून त्या विषयाची पूर्णपणे चौकशी, त्या विषयावर पूर्णपणे अभ्यास करून नंतर तो विषय समोर परत आणायचा आणि त्याच्यानंतर तो मंजुरीस द्यायचा. अशा पद्धतीची ती समिती असणार आहे आणि ह्याच्या माध्यमातून बरेच असे किचकट जे प्रश्न आहेत, जे बऱ्याच वेळा बघायला मिळतात, ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न होणार आहे. तसंच सभागृह नेते सागर नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक कार्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कंपनी ऍक्ट 2013 अंतर्गत सेक्शन 8 नुसार नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण मंडळ कंपनी स्वरूपात स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडलाय. या मंडळासाठी 15 सदस्यांचे संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष नियुक्ती तसंच इतर प्रशासकीय बाबींचा समावेश असलेला प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.